अय इसला कुठे गेले? विषला गेलं की. हा गेलं की. म्हणजे हो मामाकडं हो. हा तुला काय झालं रे बारका तोंड करायला? आईने शिव्या दिल्या. शिव्या हा का? गड्ड्यावर चल म्हणत होती जायचं ना मग. म्हणून त्याच्या आईला आपल्याला त्रास एलर्जी आहे आपल्याला तिकडून. आपण का लहान आहे गड्ड्यावर जायला? अरे आपण पाळण्यात बसणारी नाही, पाळणे हलवणारी आहे. हा? ए बापरे, सुपर. काय करते ही? हा हॅलो, हा? हिच्या गावात मी उद्या 4 वाजता गड्ड्याला येणार आहे. तू नक्की येणार आहेस ना? आई शक्कल. उद्या गड्ड्यावर? यार काय आयटम होती यार. सगळ्यांनी या पार्टीला. आणि आताच सांगतो, प्रत्येकाने स्वतःचे ब्रँड आणायचे, माझ्याकडे मागायचे नाहीत. हा हा हे बघा, आज संध्याकाळी पार्टीला भेटायचं टेरेसवर. हा आणि सगळ्यांचे ब्रँड स्वतः आणायचे. हा चला चला चला. जिथं फिरवायचं तिथं तर हात फिरव. तुझं बी समाधान आणि माझं बी समाधान. हा आईच्या गावात माझी बायको ना मला स्वप्नात बी जगू देणार नाही. कोण ओरडले? अबे डोळे तर उघड. कोण ओरडले? काय अवस्था सगळं स्वप्न मातीत घातलं की माझं. चांगलं सकाळ सकाळ पोरीला घेऊन फिराल तुम्ही. तू घेतलं घेऊन फिरा, मी गड्ड्यावर घेऊन फिरवतो मुलीला. अरे माझ्या स्वप्नात आलती बे. इकडे ती पोरगी तुमची काय पर्सनल प्रॉपर्टी आहे? हा अबे ती पोरगी ना माझ्या बी स्वप्नात आलती. टायटॅनिक मधली ना स्केट विन्सलेट सारखा मी असा हात धरून उभा होतो. तेवढ्यात ललिता पवारने मला भागा म्हणून घेतलं, म्हणजे माझ्या बायकोनं.
तू उद्या गड्ड्यावर जाणार आहे. मी पण व्यस्त मी पण मी पण येते सगळेजण जायचं. हा? ए, हे काय सगळं उडून ठेवलंय? गड्डा उठला. शिव्या देतो. कोणाला शोधायला बे शिव्या कुठं द्यायला ओ गड्डा उठला बघा ते. हा? अरे जा आईला, हे काय बे? हे जायला जा गड्डा उठली का बे हे जायचं जा स्वप्न वाया गेलं की बे. आईला खरंच गड्डा उठला बे.